आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपण आपल्या घराच्या बाजू असलेली परसबागेत किंवा आपण आपल्या घरावरती या आपण आपल्या शाळेमध्ये मधमाशी पालन करू शकतो। मधमाशी पालनामध्ये विदेशी बी मधमाशा आहे, भारत देशाच्या आपल्या देशी मधमाशी आहे। आपल्या भारत देशामध्ये एकूण 4 मधमाशा असतात, त्यामधून एक आहे आग्या मधमाशी। ही रानटी आणि डंक जास्तीत जास्त डंक करतात, तर याची आपण पालन नाही करू शकत। नंबर 2 फुलोरा मधमाशी आहे। ही कुठेही रस्त्यावर अशा छोटेशा गोल स्वरूपात दिसून येतात। ही सुद्धा माणसाला डंक करत असते, याचे सुद्धा आपण पालन नाही करू शकत। नंबर 3 ची आहे डंक रहित मधमाशी। यांना डंक नसते, पण ही नाकात आणि कानाच्या द्वारे आपल्याला जाऊन हानी पोहोचवू शकते। अशा या 3 माशा आहेत। मग आपण व्यवसाय कोणत्या याच्यावर करू शकतो मधमाशावर? तर ही 4 नंबरची जी आहे, 4 नंबरची ही सातेरी मधमाशी। कोणती? सातेरी मधमाशीचा आपण पालन करू शकतो आणि सातेरी मधमाशी ही शेतकऱ्यांची मित्र आहे। ठीक आहे, मग आता यामध्ये कोणकोणत्या प्रकारे आपल्याला मधमाशी पालन करता येईल? यामध्ये नाही का, ह्या आहे राणीसाठी जो आहे राणी यांचा जो वसाहत आहे यामध्ये होतात आणि जो हनी तयार होतो हा याच्यावरती या ठिकाणी अशा प्रकारे हे असतात, याला हनी तयार होतात। तर मी तुम्हाला नाही का याला नाही का मेन असतो, मेनाचा वसाहत याला लावून आहे, हे मेनाचा वसाहत असे असतात। तर सातेरी असे 7 गड्डे असतात, 1 2 3 4 5 6 7। इथं राणी अंडी घालत असते आणि या ठिकाणी मध तयार होतो। मग आपल्याला याच्यातून मध एका वर्षाला कमीत कमी 8 ते 10 किलो मध आपल्याला मिळत असतात। आता आपण हे पूर्ण आपल्या शाळेच्या परसबागेमध्ये मधमाशी पालन आहे, आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघूया। हा जो यंत्र दिसत आहे याला धूर यंत्र म्हणतात। कोणता यंत्र? धूर यंत्र। या धूर यंत्राने आपण जर या मधमाशांना धूर दिला तर या मधमाशांना पॅरालिस होतो, म्हणजे ह्या मधमाशी थोड्या वेळेसाठी शांत होऊन जातात। मग आपण त्याला हाताळू शकतो, ते आपल्याला डंस करत नसतात। बघा ह्या ज्या पराग घेऊन चालल्या आहे बघा, यांच्या दोन्ही याच्यात नाही का पंखामध्ये पराग दिसून राहिला, हे बघा यांच्या जे आहे ना त्यांच्या 2 पंखामध्ये जे पिवळे पिवळे घेऊन चालले आहे ना ते पराग घेऊन जात आहे। ठीक आहे, अशा पद्धतीनं धूर द्यायचा आहे याला। हा याचा एक तळपाट झाकण असतो। हा हनी बॉक्स म्हणजे याला शहद मध बॉक्स म्हणतात। यामध्ये आपल्याला काय करायचं असते, आपल्याला मध जर घ्यायचं असेल तर 1 2 3 4 असे हे आपण घेऊ शकतो आणि आपल्याला मध जेवढं पाहिजे तेवढं काढायचं आहे आणि यांना खाण्यासाठी हा एक सोडून द्यायचं असते, कारण की यांना खाद्य आहे तो शहद। हा सरळ असा आपण याला उचलू शकतो। ठीक आहे, याच्यासोबत जर मैत्री झाली ना हे डसत सुद्धा नाही। त्यानंतर यामध्ये ही जी वसाहत आहे सातेरी मधमाशी आहे बघा, याच्यामध्ये 7 आहे, 1 2 3 4 7 पोळ करतात। प्रत्यक्ष आता तुम्ही पाहताय 7 पोळ करतात, बरोबर आहे, पण यामध्ये सातेरी मधमाशी आहे। तर ह्या काय करतात, यांचं एक असं वैशिष्ट्य आहे की एक राणी माशी असते। हा जो आहे हा घर आहे राणी माशीचा। या ठिकाणी यामध्ये राणी माशी निवास करत असते आणि ती अंडी घालण्याचं काम करीत असते। अंडी घालते राणी माशी, ती अन्न तयार नाही करत आणि ती पाणी आणायला नाही जात। राणी माशीचं काम फक्त अंडी घालणे। एका दिवसात 100 ते 150 अंडी घालते। 4 ते 5 वर्ष ती जिवंत राहते। किती? 4 ते 5 वर्ष एक राणी माशी जिवंत राहते।
मग या पेटीमध्येच आपण का करत आहोत हा व्यवसाय, की ही जी आहे ना सगळे नाही का उजेडामध्ये वसाहत टाकतात, पण ही सातेरी माशी जिथं अंधार आहे घोर अशा ठिकाणी ही वसाहत टाकत असते. त्यामुळे याला पेटीमध्ये आपण अंधार करून ठेवलेला आहे, की जेणेकरून याला वाटलं पाहिजे की अंधार आहे. आणि बाकीची जी 2 माशी आहे, राणी माशी नंबर 2 आहे कामकरी माशी. कामकरी माशीमध्ये 2 प्रकार असतात. एक माशी काय करतात, ती फुलावर जाऊन पराग घेऊन येण्याचं काम करते, फक्त परागच घेऊन येईल ती. नंबर 2 ची जी माशी आहे ती काय करणार आहे, नंबर 2 ची माशी की पाणी आणण्याचं काम करते. जातात नळ वगैरे जिथं पाणी असते ना तिथून पाणी आणतात आणि इथे यांना पाणी पिण्यासाठी घेऊन येतात. या 2 माशी कामकरी झाल्या. तिसरी माशी आहे नर. ती इथं चारी बाजूला बसून राहते, कोणी शत्रू येत आहे का तर त्यावर हमला करत असते. पण जर आपण याच्यासोबत रोज सहवास असेल तर हे आपले मित्र बनतात. ठीक आहे, आपण आता यानंतरचं आपण हे बघूया यांची वसाहत कशी आहे. हा पूर्ण भरलेला आहे. यामध्ये शहद बी आहे आणि यामध्ये अंडी सुद्धा आहे. ह्या ज्या वरच्या भाग दिसून राहिले ना पॅक, हे पूर्ण अळी आहे, त्याच्यातून माशा तयार होतात. याला जेवढा जास्त खाद्य भेटते तेवढा जास्त हा शहद तयार करू शकतो. मधमाशी जर संपल्या तर आपलाही जीवन संपून जाऊ शकणार आहे, कारण की मधमाशापासूनच अन्न तयार होतो. मधमाशी ज्या फळावर ज्या फुलावर बसतात तो अन्न तिथून तयार होतो. ज्या फुलावर मधमाशी बसत नसते तो फूल खाली गळून पडतो, त्यापासून अन्न तयार होत नसते. मध्ये माहित आहे का, राणी माशी असते. ह्या ज्या माशी असतात ना या माशीपेक्षा डबल मोठी असते, ती राणी माशी असते. आणि हा जो आहे दरवाजा, या दरवाजामधून ती निघत नसते, ती या दरवाजामध्ये फिट असते. आणि राणी माशीचा जो गंध असतो, गंध असल्यामुळे ह्या माशी 2 किलोमीटर पर्यंत जातात आणि पराग घेऊन येतात. आणि राणी माशी यामध्ये ही पॅक असल्यामुळे त्या इतर माशी कुणीकडे जात नसतात. आणि राणी माशी जर उडाली तर हा पूर्ण वसाहत राणी माशीच्या मागे जात असतो. पण त्याच्यातून जेव्हा अळी बाहेर येते ना तर हे इथं बघा, हे जे आहे ना ही शहद पीत आहे बघा, मध पीत आहे. म्हणजे हिचा जन्म आत्ताच झाला, याच्यातून जन्म झाला, इथं शहद पिते आणि ती उडून जाते. मग अशा पद्धतीने यांचं काम असतं. यांची वसाहत खूप चांगली आहे आणि हे सगळे युनियननी एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे आणि हा जो आहे खूप फायदेशीर व्यवसाय आहे. आपण आपल्या घरी एक पेटी आपण व्यवसाय म्हणून करू शकतो. आपल्याला ओरिजिनल बिना भेसळीचा शहद खायला मिळू शकतो. बघा आता ही साईडला प्लेट आहे, ही तयार करत आहे. पहा मला डन्स केली, हे इथं डन्स केली आहे मला. अरे बापरे, डन्स केली आहे. काय नाही होत, आता तुम्ही बाजूला व्हा. डन्स केली आहे. त्या होणाऱ्या रोगापासून निरोगी होता. बघा याच्यावर काय, एक नैसर्गिक उपचार पद्धत आहे. एक मधमाशी जर डन्स करत असेल तर त्यापासून आपल्याला आपल्या शरीरातला काही रोग नाहीशी होता. एक मधमाशी डसायलाच पाहिजे. हा जो दरवाजा आहे ना यामध्ये राणी बाहेर पडत नसते, यामध्ये नर कामकरी माशी आणि नर माशी ह्याच बाहेर येतात. तर हा जो दरवाजा आहे राणी दरवाजा, यामध्ये या पद्धतीने तयार केलेला आहे की याच्यातून फक्त कामकरी माशी बाहेर येणं जाणं करतात. राणी माशी येणार नाही, कारण की राणी माशी मोठी असल्यामुळे इथं अटकून बसते. आणि ह्या वसाहतची जी आहे सफाई ह्याच करतात, त्या इतक्या चांगल्या आहे. आतमध्ये जर माशी मेली ना, आतमधून 4 माशी उचलून आणतात या साईडला आणि त्या 4 माशी निघत नाही तर इकडच्या इकून येतात दुसऱ्या 4 माश्या आणि त्याच्या पाय पकडून ओढतात बाहेर मेलेल्याला आणि बाहेर काढतात. अशा पद्धतीने युनियन होतात. आता हा जो आहे ना हनी बॉक्स आहे, जसा आपण आता याच्यावर आपण ठेवून दिला आहे. ठीक आहे, हा बॉक्स ठेवल्यानंतर
आपल्याला नाही का हे साखर पाणी देण्याचं कारण असं आहे, पावसाळ्यामध्ये फुल नसतात, त्यामुळे साखर पाणी देऊन त्यांना आपल्याला पालन पोषण करायचं असते. जेव्हा सीझन येतात तेव्हा ते ऑटोमॅटिक त्यांचं अन्न तयार होतं. दुसरी गोष्ट, जे नर आहे हे आयत खाऊ असतात. नर काय करतात? काहीच काम नाही करत, सुरक्षा करतात वसाहतची आणि येऊन बस त्या शहदमध्ये पियाचं काम करतात. शहद दिवसभर पीत राहतात. कोणी आले तर त्यांना डंस करण्याचं काम आहे. बाकी काम करणारी माशी शहद बनवतात, तयार करतात. तर त्याच्यासाठी आपण हा साखरेचं पाणी देत आहोत की तुम्ही आयत खाऊ आणा तर साखरेचं पाणी पिया आणि आनंदित राहा. आपलं जो शहद आहे तो आपल्याकडे सुरक्षित राहील. अशा पद्धतीने आहे हा